गुड इव्हनिंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। आणि हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी आणले आहेत बाजारातून 1 किलो गाजर। त्यांना स्वच्छ धुवून मी छिलून घेतला आहे। आणि छिललेले गाजर मी पुन्हा धुवून त्यांचा किस करणार आहे। आणि हे पाहू शकता, मी गाजराचा किस तयार झालेला आहे। हा किस मी कुकरमध्ये टाकून त्याच्यामध्ये 5 चमच साखर, 1 वाटी दूध आणि 1 चम्मच तूप टाकून हे सर्व मिश्रण अर्ध्या घंट्यासाठी स्लो गॅसवरती मी ठेवून देणार आहे। आणि आता कुकर थंड झालेला आहे, तर मी गॅसवरती कढई ठेवली आहे। आणि कढई गरम होईपर्यंत मी ड्रायफ्रूट कट करून घेत आहे। आणि आपले ड्रायफ्रूट कट करून झालेले आहेत, तर मी पाहते कढई गरम झाली आहे की नाही। तर कढई गरम झाली आहे, तर मी कढईमध्ये टाकत आहे तूप गरम होईपर्यंत मी विलायचीची पूड करत आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही कशा प्रकारे गाजराचा हलवा बनवता। आणि माझं जर काही चुकत असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ही विलायचीची पूड आपल्याला आता नाही, शेवटी टाकायची आहे। आता हे तूप गरम झालं आहे, तर मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले आहेत। आणि ड्रायफ्रूट थोडेसे लाल होईपर्यंत आपण तुपामध्ये भाजून घेऊया। आणि आता ड्रायफ्रूट लाल झाले आहेत, तर मी जो गाजराचा हलवा कुकरमध्ये बनवून ठेवलेला आहे तो टाकला आहे कढईमध्ये। आणि मस्तपैकी हे मिक्स करून घेतलेला आहे। गाजराचा किस, ड्रायफ्रूट मस्तपैकी एकत्र करून घेतले आहेत। आणि आता ह्याला मी स्लो गॅसवरती झाकण लावून 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवणार आहे। आणि आता गाजराचा हलवा जवळजवळ तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये मी टाकली विलायचीची पूड। आणि तुम्ही पाहू शकता माझा गाजराचा हलवा खूप असा सुंदर झालेला आहे। आणि हा तयार झाला माझा गाजराचा हलवा। तर या फ्रेंड्स, सगळेजण खायला। बाय, गुड